बाथरूमची स्वच्छता ही एक महत्त्वाची गोष्ट असते आणि जे लोक नवीन घर बांधणार आहेत त्यांनी पहिली ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की बाथरूममध्ये जी टाईल्स फरशी वापरली जाते ती रफ फिनिशिंग असावी. म्हणजे अशी अगदी गुळगुळीत वगैरे फरशी अजिबात वापरू नका. जे रफ फिनिशिंगची फरशी असते ती वापरा, जेणेकरून पाय घसरू नये. तुमच्या इंजिनियरना वगैरे विचारा कोणत्या पद्धतीची, पण रफ फिनिशिंगमधली चांगली की जेणेकरून पाय घसरता कामा नये अशा पद्धतीची फरशी बसवा. आणि दुसरी गोष्ट, ज्यांचं बाथरूम आता रेग्युलर वापरायला चालू असतं त्या लोकांनीसुद्धा बाथरूमची स्वच्छता घासून वगैरे व्यवस्थित ठेवणं गरजेचं आहे. जे काही त्याला लिक्विड वापरून घासून, जेणेकरून पाय न घसरण्यासाठी ज्या ज्या गोष्टी करता येतील. रोज घासणं ही त्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. साबण पडलेला असेल तर ते तिथून काढून ती घासून फरशी परत व्यवस्थित ठेवून, जेणेकरून पाय घसरता कामा नये. त्यामुळे बाथरूमची स्वच्छता ह्या दृष्टीनं खूप महत्त्वाची असते की पाय घसरता कामा नये. त्या दृष्टीनं रोजच्या रोज घासणे. आणि नवीन टाईल्स ज्यांना बसवायचे आहे त्यांनी 100% अशी बसवू नका गुळगुळीत टाईल्स, जेणेकरून पाय घसरेल. रफ फिनिशिंगची बसवा तुमच्या इंजिनियरांची सल्ला घेऊन. कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ कमेंट्समध्ये सांगा. थँक्यू.